12 जानेवारी म्हणजे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन। याच सुवर्ण दिनाचे औचित्य साधून रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने बाबुराव नगरमधील ज्ञानगंगा विश्वविद्यालयामध्ये मोफत आरोग्य तपासणी तसेच या वर्षीचा राजमाता जिजाऊ पुरस्काराचे वितरण करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली। यावेळी मान्यवरांनी आपले मनोगतही व्यक्त केले। माँसाहेब जिजाऊ जयंतीनिमित्त दरवर्षी देण्यात येणारा जिजाऊ पुरस्कार शिरूर नगरीच्या 2 वेळा माजी उपनगराध्यक्ष राहिलेल्या अलकाताई सुरेश खांडरे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। अनेक मान्यवरांचा सन्मानही यावेळी करण्यात आला। यावेळी मोफत आरोग्य तपासणीही करण्यात आली। यामध्ये हिमोग्लोबिन तपासणी, कॅल्शियम तपासणी, कॅन्सर तपासणीही करण्यात आली। त्यावर मोफत औषधही देण्यात आले। यासाठी डॉक्टर तुषार पाटील सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले। गंगा एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख मान्यवरांसह महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। तसेच रामलिंग महिला बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणीताई कर्डिले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडतानाच राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदांच्या कार्याची आठवण करून देत संबंधित पुरस्काराचे महत्त्वही अधोरेखित केले। तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे शिरूर शहराध्यक्ष निलेश काळे यांनी सर्वांचे आभार मानले। सर्वांना प्रथम नमस्कार। जय जिजाऊ जय शिवराय। आज रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था व महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ शिरूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती यांच्या जयंतीनिमित्त हा आज एक छानसा आपण उपक्रम येथे ज्ञानगंगा शाळेमध्ये आयोजित केलेला आहे। तर या उपक्रमासाठी आपण पाहतो की उपक्रम कोणताही असो करणं सोपं नसतं आणि त्यासाठी आपल्याला सहकार्य विशेष लागलेले आहे ते ग्रामीण रुग्णालय। मी मनापासून धन्यवाद देते तुषार पाटील सरांचं की फक्त सरांना कॉल केला आणि सरांनी एवढ्या आपल्याला ह्या टेस्ट आहेत त्या इथं करण्याचं म्हणजे त्यांनी आपल्याला सर्व स्टाफ इथं देऊन म्हणजे मदत केलेली आहे। तर सरांचं मी त्यांचं मनापासून धन्यवाद देते। आणि ज्ञानगंगा शाळेविषयी सांगायचं म्हटलं तर गावटे सरांची शाळा, कारण का सरांविषयी आदर तर नेहमीच आहे। कुठंतरी आपल्याला कोणतरी एवढी मोठी शाळा उभं करते आणि नेहमी मुख्याध्यापिका आपल्या लंके मॅडम त्यांचं पण सामाजिक काम सर्वांना माहिती आणि कुठंतरी चांगलं कार्य करत आहे। आणि त्या दिवशी झाला विचार की इथं 150 स्टाफ आहे आणि त्यांच्यासाठी ही तपासणी करणं गरजेचं आहे। तर मॅडमला म्हटलं आपण त्या निमित्ताने नक्कीच हा उपक्रम आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो काही पुरस्कार आपण आज मला कौतुक वाटतं, ज्ञानगंगा शाळा असेल किंवा रामलिंग महिला बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ यांच्या वतीने जे काही पुरस्कार दिले जातात हे मला वाटतं की कुठेतरी प्रेरणा आहे आमच्यासाठी पत्रकारांसाठी। आणि जी काही तरुण पिढी आता नवीन येते सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा इतर क्षेत्रामध्ये कार्य करणारे असेल यांच्यासाठी ही खूप मोठा प्रेरणा स्रोत आहे। नुकताच रामलिंग बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने जो काही पत्रकारांसंदर्भामध्ये कार्यक्रम देखील 6 जानेवारीला आयोजित केला होता। तर या कार्यक्रमामध्ये देखील पत्रकारांचा जो काही पुरस्कार केला गेला तो निश्चितपणे त्यांना एक नवीन बळ देणारा आहे आणि काहीतरी अनोखा उपक्रम मी म्हणेल आहे। आज या ठिकाणी देखील राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनानिमित्त या ठिकाणी अलकाताई खांडरे त्या 2 वेळा माजी उपनगराध्यक्ष आहेत आपल्या शिरूर नगरपालिकेच्या आणि खूप छान असं कार्य आहे त्यांचं। त्यांच्या काळामध्ये त्यांच्या कारकिर्दीमध्येही त्यांनी चांगलं काम केलंय। आणि दुसरी गोष्ट म्हणजे नेहमी पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे, त्याचप्रमाणे कोणतंही सामाजिक काम असू द्या कधीही आम्हाला नकार न देणारे आणि SK ज्वेलर्सचे सर्वेसर्वा शंतनू भैया खांडरे साहेब यांच्या त्या मातोश्री आहेत। तर हा पुरस्कार मुलाचा नाही तर त्याच्या आईचा आहे असं मी म्हणेल, कारण राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं त्याप्रमाणे हा पुरस्कार दिल्यामुळे हा पुरस्कार देण्याच्या पाठीमागचं एक रिझन असं आहे की इतर ज्या काही माता भगिनी आहेत त्या देखील छत्रपती शिवाजी महाराजांना जसं राजमाता जिजाऊंनी घडवलं तशाच पद्धतीने त्यांच्यावरती संस्कार करतील आणि निश्चितपणे आपल्या मुलांच्या हातून काहीतरी योग्य कार्य त्या ठिकाणी हाती पार पडेल। त्यामुळे हा पुरस्कार देणं गरजेचं आहे अशा मातांना देखील आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या पिढीला देखील। तर खूप खूप धन्यवाद परत एकदा। ज्ञानगंगा शाळेचेही मी आभार मानतो, रामलिंग महिला सामाजिक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे देखील आभार मानतो, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे देखील खूप खूप आभार मानतो। धन्यवाद। थँक्यू।